राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी शासनाकडून आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून तुम्हाला मोफत रेशन धान्य दिल्यामुळे तुम्हाला रेशन धान्य दुकानात जाण्याची गरज भासली नव्हती, परंतु मुख्यमंत्री साहेबांकडून सर्वात मोठा निर्णय पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। यामध्ये ज्या घरांमध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना आता जे तुम्हाला रेशन मिळणार आहे त्यावेळी तुम्हाला गहू आणि तांदूळासोबत या 4 वस्तू आता मोफत दिल्या जाणार आहेत। या 4 वस्तू तुमच्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत आणि याचाच विचार करून गोरगरिबाला आता सरकारकडून या 4 वस्तू मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। आपल्या राज्यात 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांपैकी जे काही गरीब जिल्हे आहेत ज्यामध्ये जास्त पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबातील माणसांना ज्या तुम्हाला रोज लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू गहू आणि तांदूळासोबत आता रेशन धान्य दुकानामध्ये मोफत मिळणार आहेत। यासोबत तुम्हाला आता 4 वस्तू देखील देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे। गोरगरीब आणि गरजू अशा पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। 14 जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळासोबत या 4 वस्तू देखील दिल्या जाणार आहेत, जेणेकरून त्यांचा सण हा आनंदाने जावा। या 4ही वस्तू तुमच्या घरात खूप उपयोगी वस्तू आहेत ज्या तुम्हाला सरकारकडून मोफत मिळणार आहेत। या वस्तू देण्यासाठी शासनाकडून सर्वात गरीब असणाऱ्या 14 जिल्ह्यांची यादी तयार करून रेशन धान्य दुकानामध्ये पाठवण्यात आली आहे। या 14 जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या 4 वस्तू गहू आणि तांदूळासोबत आता मोफत मिळणार आहेत आणि पुढील 5 वर्षापर्यंत आता या 4 वस्तू तुम्हाला महिन्याच्या महिन्या दिल्या जाणार आहेत। या 4ही वस्तूंची किंमत जर आपण बघितली, एक अंदाज या ठिकाणी जर बघितला तर जवळपास या 3 ते 4 वस्तूंची किंमत आता या ठिकाणी इतक्या महागड्या आहेत की तुम्हाला या ठिकाणी विश्वास बसणार नाही। या ज्या काही वस्तू आहेत या वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत। आता बघा, यांची किंमत जवळपास 4 ते 5 हजार रुपयापर्यंत तरी असणार आहे। सरासरी या 4 वस्तू विकत जरी घ्यायच्या म्हटल्या तरी या वस्तू तुम्हाला 4 ते 5 हजार रुपयामध्ये मिळतील, पण सरकारकडून तुम्हाला या 4 वस्तू प्रत्येक महिन्याला आता गहू तांदूळासोबत मोफत मिळणार आहेत। त्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी या वेळची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। अगोदर फक्त तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत मिळत होते, आता तुम्हाला गहू आणि तांदूळासोबत या 4 वस्तू शासनाकडून मोफत दिल्या जाणार आहेत। याबाबत घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल आणि तुमचा जिल्हा जर सरकारने निवडलेल्या या 14 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता आलेली आहे। तर बघा, आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांनी सर्वांनी आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। यामध्ये कोणकोणत्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत, कोणकोणत्या पात्रता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यासाठी लावल्या गेल्या आहेत, कोणकोणत्या अटी शर्ती सरकारने लावल्या आहेत, कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये याचे वाटप होणार आहे, तसेच या 4 वस्तू ते किती तारखेपर्यंत तुम्हाला वाटप होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर आता बघा, या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहूया की पुढील 5 वर्षासाठी कोणत्या 4 वस्तू गहू आणि तांदूळासोबत मोफत वाटल्या जाणार आहेत, ज्यांची किंमत 4 ते 5 हजार रुपये आहे आणि या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता देखील आहे का? तर आता या ठिकाणी 1 ते 2 कागदपत्रे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्याची गरज असणार आहे। एक अर्ज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तातडीने भरावा लागणार आहे। अर्ज का भरावा लागणार आहे? कारण की जे गरीब आणि गरजू रेशन कार्ड धारक आहेत त्यांनाच फक्त हा लाभ मिळावा आणि ज्यांना गरज नाही असे श्रीमंत लोकांनी यांचा लाभ घेऊ नये, म्हणून अर्ज करणे आणि काही कागदपत्रे त्याबाबत देणे गरजेचे असणार आहे। तसेच या मोफत 4 वस्तू मिळवण्यासाठी काही पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी लावण्यात आल्या आहेत। पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया की कोणत्या पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना यासाठी पात्र ठरविले जाणार आहे। तर बघा, यामध्ये स्पष्टपणे सरकारने सांगितले आहे, जर तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या सर्व 4 वस्तू मिळवण्यासाठी पात्र असणार आहेत। या 4 वस्तूंची किंमत साधारणपणे 4 ते 5 हजार रुपयापर्यंत बाजारात असणार आहे। त्यामुळे या मोठ्या मोफत वस्तूंचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढची पात्रता सरकारकडून काय लावण्यात आली आहे, तर ती म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न। तुमचे वार्षिक उत्पन्न जास्त नसायला पाहिजे, कारण या ज्या काही 4 वस्तू तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत त्या फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांना दिल्या जाणार आहेत। त्या पण फक्त सरकारने सांगितलेल्या या 14 जिल्ह्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणार आहेत। पुढच्या महिन्यापासून या वस्तूंचे वाटप रेशन धान्य दुकानामध्ये होणार आहे। राज्यातील या 14 जिल्ह्यात सर्वात जास्त गोरगरीब आणि गरजू पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक राहतात आणि त्यांना या 4 वस्तूंची जास्त गरज भासते। त्यामुळे या 4 वस्तू मोफत देण्यासाठी सरकारकडून या 14 जिल्ह्यांची यादी बनवण्यात आली आहे। आता हे 14 जिल्हे कोणते आहेत, यात तुमचा जिल्हा आहे का, कोणत्या या 4 वस्तू आहेत, लगेच जाणून घेऊया। तर बघा, या मोफत 4 वस्तूंपैकी पहिली जी काही वस्तू आहे ती म्हणजे खाण्याचे गोड तेल।
हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु हे अगदी खरे आहे. सरकारकडून सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी 14 जिल्ह्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी घेण्यात आला आहे आणि त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून गहू तांदूळासोबत या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, ज्यांची किंमत बाजारात 4 ते 5 हजार रुपये असणार आहे. यापैकी तुम्हाला पहिली वस्तू सांगितली ती म्हणजे खाण्याचे तेल. प्रत्येक महिन्याला तुम्हाला आता सरकारकडून खाण्याचे तेल आता दिले जाणार आहे. आता हे खाण्याचे तेल नेमके 1 लिटर दिले जाणार आहे का 2 लिटर दिले जाणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त दिले जाणार आहे, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलेले आहे. वाढलेल्या तेलाच्या किमती लक्षात घेऊन या ठिकाणी सरकारने या 14 जिल्ह्यातील गरीब व गरजू पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या 4 वस्तू मोफत देण्याचे ठरवले आहे. या वस्तू गोरगरिबांना परवडत नाहीत, म्हणून मग याचा विचार करून सरकारकडून या वस्तू मोफत देण्याचे ठरवले आहे. आता अजून 3 वस्तू कोणत्या आहेत हे देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत. या वस्तू सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी असणार आहेत आणि महाग देखील आहेत. यामध्ये शेवटची वस्तू जर तुम्ही ऐकली तर तुमचा या ठिकाणी विश्वास बसणार नाही, कारण की सरकार आम्हाला इतक्या भारी वस्तू कशा काय मोफत देऊ शकते असा प्रश्न तुम्हाला साहजिक पडणार आहे. पण हे अगदी खरे आहे. महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून या 4 वस्तू मोफत देण्याबाबत घेण्यात आलेला आहे. आता यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील असणे आवश्यक असणार आहे. तर ते कोणते? तर बघा, यासाठी तुमच्याकडे एक ओळखपत्राचा पुरावा असणे हे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड, तुमचे पॅन कार्ड किंवा तुमचे मतदानचे झेरॉक्स देऊ शकता. त्यानंतर पुढचे कागदपत्र म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे याबाबतचा पुरावा म्हणून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा आत असायला पाहिजे, तरच या योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. यात पहिली वस्तू तुम्हाला सांगितली खाण्याचे तेल. त्यानंतर यात आता अजून 3 वस्तू कोणत्या असणार आहेत चला जाणून घेऊया. त्यानंतर तुम्हाला ते 14 जिल्हे देखील मी या ठिकाणी सांगणार आहे, कारण की फक्त या 14 जिल्ह्यातील तुम्ही असाल तरच तुम्हाला या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. तर आता यातील दुसरी वस्तू म्हणजे रवा किंवा पोहे. होय मित्रांनो, यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. या दोन्ही वस्तू सकाळी नाश्ता बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी अशा वस्तू आहेत. त्यामुळे या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू ज्याची आवश्यकता तुम्हाला असेल ती तुम्ही या ठिकाणी मोफत घेऊ शकता. हे अगदी तुमच्यावर असणार आहे की तुम्हाला कोणती वस्तू घ्यायची आहे, रवा घ्यायचा आहे की पोहे घ्यायचे आहे. आता या ठिकाणी बघा, तिसरी वस्तू जी काही आहे ती तुम्हाला या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे. ती वस्तू देखील आपल्याला रोजच लागत असते आणि ती वस्तू म्हणजे साखर. होय मित्रांनो, साखर म्हटली तर आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची अशी वस्तू आहे. आता साखर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अगदी मोफत मिळणार आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात सर्वात जास्त साखर ही लागत असते, त्यामुळे या मोफत साखरेचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. तर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे चौथी वस्तू सरकारकडून कोणती दिली जाणार आहे. तर या ठिकाणी जी काही चौथी वस्तू आहे ती म्हणजे चणा डाळ. होय मित्रांनो, चणा डाळ ही गोरगरिबांसाठी खूप महत्त्वाची अशी वस्तू आहे. डाळीचे भाव बघता सरकारने सणासुदीचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना चणा डाळ सुद्धा या ठिकाणी मोफत देण्याचे ठरवले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या 4 वस्तू 1-1 किलोच्या प्रमाणात रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी मोफत दिल्या जाणार आहेत. आता आपण जाणून घेऊया की या 4 वस्तू कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये मोफत दिल्या जाणार आहेत. तर बघा मित्रांनो, यामध्ये पहिला जो काही जिल्हा घेण्यात आलेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर जालना, नांदेड, बीड, अहिल्यानगर, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा या 14 जिल्ह्यातील जे काही केशरी आणि पिवळे रेशन कार्ड शिधापत्रिका धारक आहेत अशा शेतकऱ्यांना, अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी गहू आणि तांदूळासोबत या ज्या काही 4 वस्तू आपण या ठिकाणी पाहिल्या या अगदी मोफत दिल्या जाणार आहेत.